नमस्कार बालदोस्तांनो, सुप्रजाच्या कथामालामध्ये मी अश्विनी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन गोष्ट ऐका आणि ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा. बरं सांगा गोष्टीच्या आधी की तुम्ही स्पायडरमॅन बघितलाय का? आणि बॅटमॅन आवडतं ना तुम्हाला? तर आजची गोष्ट अशाच दोन मुलांची आहे की ज्यांना बॅटमॅन आणि सुपरमॅन खूप आवडतो. चला सुरू करूया गोष्टीचं नाव आहे सुपर बाबा. बघूया हा गोष्ट काय आहे. गोष्ट लिहिली आहे माधुरे पुरंदरे आजींनी. संजूला सुपरमॅन खूप आवडतो. संजूचा भाऊ आहे राजू. राजूला बॅटमॅन आवडतो. संजू म्हणतो सुपरमॅनकडे कसली ताकद असते, तो एका बुक्कीत सगळी भिंतच पाडून टाकतो. राजू म्हणतो बॅटमॅन तर अशी इकडून उडी घेतो तो एकदम डोंगरावरच पोहोचतो. संजू म्हणतो सुपरमॅनचा दंड असला असतो तो एका झटक्यात मोठमोठ्या साखळदंड तोडून टाकतो. राजू म्हणतो हे तर काहीच नाही, बॅटमॅन नुसत्या हातानं झाड उपटून टाकतो. संजू म्हणतो सुपरमॅनच शक्तिवान. राजू म्हणतो नाही, बॅटमॅनच ताकदवान. मग कधी कधी संजू सुपरमॅन होतो आणि राजू बॅटमॅन. मग दोघांची खच्चून दंगामस्ती होते. पलंगावरच्या चादरी विस्कटतात, उशांची फेकाफेक होते, टेबलावरची खेळणी खाली पडतात. अशा वेळी काय होतं सांगा बरं? तुम्ही जर असा खूप पसारा केला तर काय होईल? बरोबर, मग आई ओरडते, संजू राजू बुरे झालं आता की येऊ मी तिकडे. मग संजू राजू थोडा वेळ गप्प बसतात. पण बघा पुन्हा 5 मिनिटात दंगामस्ती सुरू. तसंच काल सुद्धा दोघं शाळेत गेले तेव्हा संजू सुपरमॅनला आणि राजू बॅटमॅनला विसरलेले नव्हतेच. दोघं गेले शाळेत आणि मधल्या सुट्टीत सगळे मुलं मैदानात दंगामस्ती करत होते. संजू, राजू आणि त्यांचे मित्र झाडाखाली गप्पा मारत होते. त्यांचा मित्र पक्या म्हणाला, अरे काल ना आमच्याकडे ना चोर आला होता. सगळ्यांनी विचारलं, हो मग? पक्या गाल फुगवत म्हणाला, माझ्या बाबांची आणि त्याची अशी फायटिंग झाली, बाबानं एक ठोसा दिला त्याला तर चोर पळूनच गेला. अभि म्हणाली, अरे माझा बाबा तर दंडातली ही एवढी बेडकुळी काढून दाखवतो, तुम्ही सगळे त्याच्या दंडाला लोंबकळलात ना तर तो तुम्हाला गरगर फिरवेल माहितीये. तर दंडातली बेडकुळी म्हणजे काय ते आईबाबांना विचारा बरं. संजू म्हणाला, तुमचे बाबा ना एकदम फुसके आहेत, आमचा बाबा तर सुपरमॅन आहे. रस्त्यात समोरनं बस आली ना तर नुसत्या हातानं थांबवू शकतो. राजू म्हणाला, आणि आमच्या बाबाचा दंड एवढा मोठा आहे ना, बॅटमॅन एवढा. चोर आला की बाबा एक अशी फाईट लगावतो, चोर 3ऱ्या मजल्यावरून एकदम खालीच पडतो धबाक्कन. पक्या म्हणाला, असं कधी असतं का? टिनू म्हणाला, अरे हे बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन फक्त गोष्टीत आणि सिनेमात असतं, खरं थोडीच असतं. अभि म्हणाला, तुम्ही खोटारडे आहात. झालं. संजू आणि राजू जाम चिडले. त्यांना भलताच राग आला कारण त्यांचे मित्र त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नव्हते. बरं सांगा, तुम्हाला पटतंय का त्यांचं म्हणणं? झालं. त्या मित्रांची चांगली धक्काबुक्की सुरू झाली. सगळ्यांचे कपडे धुळीनं भरले. घंटा झाली तरी त्यांचे दंगामस्ती सुरूच होती. मग सरांनी वर्गातून बघितलं, सगळ्यांना वर्गात बोलवलं आणि मग अंगठे धरून उभं राहण्याची शिक्षा दिली. पण राजू संजूंना त्या शिक्षेचं काही वाटलंच नाही. ते घरी आले संध्याकाळी आणि मग बाबाला म्हणाले, बाबा तू सुपरमॅन आहेस की नाही? राजू म्हणाला, नाही रे बाबा, तू बॅटमॅन आहेस की नाही? संजू म्हणाला, बाबा तू एका हातानं स्कूटर उचलू शकतोस, हो की नाही? राजू म्हणाला, आणि तू या घरावरून एका ढांगेत त्या घरावर जातोस, खरं की नाही रे? बाबा म्हणाला, अरे पोरानो, अशा गोष्टी सिनेमात असतात, मी सुपरमॅन नाही, ही मॅन नाही की बॅटमॅन नाही. अरे मी त्यांच्यासारख्या दिसतो तरी का? संजू ओरडला, तू आहेसच मुळी सुपरमॅन, आम्ही आमच्या मित्रांना सांगितलं तसं. राजू ओरडला, तू आत्ताच्या आत्ता हे कपाट उचलून दाखव, नाहीतर तुझ्याशी कट्टी फू.
संजू आणि राजूनं हाताची घडी घातली, गाल फुगवून भिंतीकडे तोंड करून दोघं बसले. बाबा म्हणाला, बरं बाबांनो, उचलतो कपाट, पण अगदी थोडंसंच उचलणार हां. संजू राजू आनंदानं ओरडले, चालेल चालेल चालेल. मग बाबांनं शर्ट काढला, कपाटाच्या खाली हात घालून कपाट उचलायला सुरुवात केली. संजू ओरडला, हे शाबास बाबा, अजून थोडं. राजू ओरडला, बाबा आणखीन थोडं. बाबानं आणखीन जरा जोर लावला. तसं काय झालं, कपाट पुढे कललं आणि एकदम कपाटाचं दारच उघडलं. आत ठेवलेल्या कब्बशा घसरल्या, लोणच्याच्या बरण्या गडगडत खाली आल्या, जॅम आणि सॉसच्या बाटल्या पण पडल्या आणि सगळं खळाळ धुडूम फटाकफट सगळं फुटून तुकडे झाले. लोणच्याच्या फोडी घरभर उडाल्या, जॅमचे शिंतोडे भिंतीवर, सॉस फरशीवर पसरला. बाबानं घाबरून कपाट सोडून दिलं तर ते त्याच्या पायावर पडलं. ओय 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 आई गो, बाबा मोठ्याने ओरडला. आई धावत बाहेर आली आणि सगळा गोंधळ बघून तिने कपाळावर हात मारला. संजू राजू घाबरून तर पलंगावर चढून बसले. आई म्हणाली, थांबा आता, बघतेस तुमच्याकडे. तिनं आधी बाबाच्या पायाला पट्टी बांधली, सगळ्या काचा उचलून घर स्वच्छ केलं. पण मग न चिडता ती राजू संजूला जवळ घेत म्हणाली, बघितलं तुमचा वेडेपणा, सगळं सामान फुटलं ते फुटलंच, सगळ्या वस्तू वाया गेल्या त्या गेल्याच, पण बाबाला बघा किती लागलं. पण मग राजूचं दुःख वेगळंच. संजू रडवेला होऊन म्हणाला, पण आता आमचे मित्र आम्हाला हसतील की. राजू गाल फुगवून म्हणाला, ते म्हणतील तुमचा बाबा बॅटमॅन पण आहे, काही नाही, फुस काय. आई म्हणाली, बरं सांगा बरं, तुमचा बाबा तुम्हाला छान चित्र काढून देतो की नाही. संजू म्हणाला, हो. आई म्हणाली, आणि बाबा रात्री छान छान गोष्टी सांगतो की नाही. राजू म्हणाला, हो. आई म्हणाली, आणि बाबाला छान पुऱ्या तळता येतात की नाही. कागदाच्या बाहुल्या कोण बनवून देतो तुम्हाला. आणि सांगा बरं, तुमच्याबरोबर क्रिकेट कोण खेळतं. संजू राजू ओरडले, बाबा. आई म्हणाली, मग सुपरमॅन आणि बॅटमॅन नसला तरी बाबा छान आहे की नाही. मग जा आणि त्याची छानशी पापी घेऊन टाका. राजू संजू तुमच्याच सारखे खूप शहाणे होते. ते धावत बाबाकडे गेले, त्याच्या गळ्याला मिठी मारून ओरडले, बाबा तू आमचा खरा सुपर बाबा आहेस. मग कशी वाटली माधुरी पुरंदरेंनी लिहिलेली ही गोष्ट. तुम्हाला गोष्ट नक्की आवडेल अशी मला खात्री आहे. तुम्ही पण विचार करा आणि गोष्टीचा आनंद घ्या आणि गोष्ट कशी वाटली ते नक्की करा.